श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 16. श्री महाराज श्री व्यंकटापुरास 5-6 दिवस राहिले. एके दिवशी श्री महाराज श्री व्यंकोबाचे गाभाऱ्यात बसले होते. पुण्याहून बरोबर आलेली मंडळी, भीमराव वगैरे तेथील मंडळीस श्री महाराज काही सांगत होते. शेवटी श्री म्हणाले, तुम्हास मी येथे आणले आहे. साक्षात परमात्मा भेटला आहे. आता माझे काम संपले, तरी मी तुम्हास भेटणार नाही. आजपर्यंत सांगितलेले आचरणात आणावे. श्री भगवंताचा विसर न पडू देता संसार सुखाचा करावा. मी आता येथेच राहतो, तुम्ही परत जावे. हे ऐकणे लोकांस फार कठीण झाले. सर्वांना अतिशय वाईट वाटले. कोणासही चैन पडेना. श्रींनी सांगितले होते की 1 तासाने सर्वांनी भेटून निरोप द्यावा. त्याप्रमाणे श्री महाराज सर्वांना भेटले. सर्वांनी मनापासून श्रींची प्रार्थना केली. त्यावर श्री म्हणाले, तूर्त काही दिवस राहतो, पण तुम्ही सर्वांनी नामाला वाहून घ्या, म्हणजे तुमचे समाधान टिकेल. तेथून आम्ही तारीख 27-10-28 शनिवारी रोजी शिरहट्टीस आलो. तेथे मंगसुळी वकिलांकडे उतरलो. जेथे जावे तेथे मंडळींची गर्दी असे, पण सर्व ठिकाणी श्री महाराज सर्वांना समाधान देत गेले. तेथून दुसऱ्या दिवशी आम्ही गंगाधर पंत आठवले यांच्याकडे मुळगुंदास गेलो. गंगाधर पंत हे फार सात्विक व खरे निष्ठावंत होते. त्यांचे प्रपंचात लक्ष नसून नेहमी नामस्मरण करीत असत. तेथून गदगला आलो. तेथे 2 दिवस मुक्काम झाला. तेथे तिकडचे राहणारे एक गृहस्थ होते. त्यांना पूर्वी सरकारी नोकरी होती. तिचा राजीनामा देऊन ते गोंदवल्यास श्री महाराजांच्या जवळ येऊन राहिले होते. ते गृहस्थाश्रमी असून 1-2 मुले होती. ते सुरुवातीला फार उत्तम रीतीने राहिले. त्यांना कर्नाटकात लोकही मानू लागले होते, पण पुढे आपली स्वतःची खरी परीक्षा नसल्यामुळे ते असावधपणे व्यवहारात वागू लागले व त्यांचे बद्दल लोकमत एकदम बदलले. ते गोंदवल्याहून गेल्यानंतर 10-12 वर्ष तिकडे आले नाहीत. ते श्री महाराजांच्या मंडळीस भेटत नसत. भीमरावांकडे श्रींच्या दर्शनास लोकांची फारच गर्दी होती. त्यात त्या गृहस्थाकडून श्रींस निरोप आला की आपणास एकांतात भेटावयाचे आहे, केव्हा येऊ. त्यावर श्रींनी ते येथे आले असल्यास आत्ताच यावे म्हणून सांगून पाठवले व खोलीतील सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. ते नंतर श्री महाराजांना भेटले. त्यांस अत्यंत दुःख झाले व म्हणाले की मी अपराधी आहे. जगात तोंड दाखवता येत नाही, आपण क्षमा करावी. त्यावर श्री अत्यंत प्रेमळपणाने म्हणाले, सर्व जग जरी उलटे गेले तरी मी तुमचे बाजूचा आहे, पण तुम्ही एक करावे. माझे पायावर हात मारून शपथ घ्यावी की पुन्हा असा वागणार नाही व शक्यतोवर मौन धरून नामस्मरणात असावे. त्यांनी ते कबूल केले व आपले आचरण सुधारून श्री गोंदवल्यास आले व परत आपले गावाला आल्यावर मौन धरून स्मरणात राहू लागले. गदग येथे असताना तेथील एक ख्रिश्चन मुलगी श्रींकडे येऊन म्हणाली की मला काही मार्गदर्शन करावे. तिला श्रींनी सांगितले की आपले धर्माने वागून नीती सांभाळावी. येशू मोठे साधू होते, त्यांचे नामस्मरण करीत जा, म्हणजे कल्याण होईल. गदगहून कोठे जावायचे ते नक्की ठरेच ना. पुष्कळ वाटाघाटी चालल्या. शेवटी सर्वांचा विचार घेऊन श्रींनी रामेश्वरात जाण्याचे ठरवले. तीर्थरूप भाऊसाहेब व सौ बाईस हवा मानवणार नाही म्हणून बरोबर घेतले नाही. बायकांपैकी कोणीच नव्हते, फक्त गोपाळ आप्पा मनोहर यांची बायको होती. श्री रामेश्वरला जाण्याचे नक्की ठरले. इतक्यात अशी बातमी वर्तमानपत्रात आली की मोठा पाऊस पडल्यामुळे रामेश्वरचे वाटेवर एक पूल पडला आहे. पुन्हा जाणे होईल न होईल असे वाटू लागले. श्रींना विचारताच म्हणाले, जाण्याचे ठरले आहे त्याप्रमाणे जाऊ. पुलापलीकडे जाता आले नाही तर तेथूनच श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन परत येऊ. याप्रमाणे ठरल्यावर श्री महाराजांच्या बरोबर आम्ही सर्व, तात्या केतकर, अण्णासाहेब मनोहर, गणपतराव दामले, दत्त भटजी, गणूकाका साने, बापूसाहेब साठे, पांडुरंग बुवा, नानाचार्य, हरिपंत मास्तर, अण्णासाहेब व रघुनाथ घाणेकर, भीमराव व त्यांची मंडळी. तारीख 2-11-1928 रोजी गदगहून निघून मद्रास मदुरेवरून श्री रामेश्वरास
तारीख 5/11/1928 रोजी सकाळी येऊन पोचलो. आम्ही निघण्याच्या दिवशी भीमरावांस कोर्टात काम होते. ते संपून संध्याकाळी ते आम्हास येऊन मिळाले. त्यांनी बरोबर 2 आचारी व 1-2 बायका आणल्या होत्या. बेलधडीचे इनामदारांपैकी कोणी आले नव्हते. आम्ही वाटेत मद्रास व मदुरेला उतरलो. तेथे सर्व कार्यक्रम, भजन, पूजन, आरती, निरूपण चालूच होते. सर्वच आपली मंडळी. अगदी आनंदात सर्व गोष्टी चालू होत्या. श्री रामेश्वरामधील तीर्थविधी उत्तम रीतीने पार पडले. 2 आचारी बरोबर असल्यामुळे मुळीसुद्धा दगदग झाली नाही. तारीख 8/11/28 रोजी गुरुवार व अश्विन वद्य एकादशी होती. आम्ही धनुष्यकोटीला सकाळी गेलो. तेथे वाळवंटावर श्रींचे निरूपण झाले. आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आहे. येथे आल्यावर काहीतरी सोडणे जरूर आहे. आपणास ज्याची आवड तेच सोडणे जरूर आहे. आम्हाला आवड विषयाची आहे. तो विषय संसार रामाला अर्पण करून रामाचा म्हणून करावा, म्हणजे त्याच्यात मन गुंतणार नाही. अत्यंत परिणामकारक ते निरूपण झाले. त्यात श्री म्हणाले की आजचेच दिवशी श्रीरामरायाने सेतुबंधनास सुरुवात केली. आज श्रीराम वरून पाहत आहेत. या परीक्षेत पास होणे जरूर आहे. धनुष्यकोटीचे बंदराजवळ एक श्रीरामाचे मंदिर होते. तेथे थोडा वेळ थांबलो. रघुनाथ घाणेकर यांना श्रींनी अनुग्रह दिला. तेथे थोडासा फराळ करून श्री रामेश्वरास परत आलो. वाटेमध्ये भीमराव यांचे मंडळीस त्रास झाला. त्यांना थोडी पिशाच्य बाधा होती. श्रींना सांगितल्यावर श्रींनी अंगारा दिल्यावर त्या शुद्धीवर आल्या. दुसऱ्या दिवशी तेथून निघून श्रीरंगपट्टणला त्रिचनापल्लीत जाऊन बंगलोरवरून हरिहरला आलो. तेथे ग्रहण होते. ते झाल्यावर हुबळीस दत्तोपंत तबीब यांच्याकडे गेलो. हुबळीजवळ छबी म्हणून एक खेडेगाव आहे. तेथे श्री ब्रह्मानंद महाराजांची बरीच भक्त मंडळी आहेत. तेथील काही मंडळी श्रींना तेथे घेऊन जाण्यास 2 दिवस हुबळीत येऊन राहिली होती. त्यांच्या आग्रहावरून श्री महाराज छबीला रात्री जाऊन त्याच पहाटे पुन्हा परत आले. तेथील लोकांचे प्रेम पाहून खरोखरच कौतुक वाटले. नंतर धारवाडला आलो. त्या बाजूला एक नारायणबुवा अंगडी म्हणून हरिहरला राहिले होते. पुष्कळ ठिकाणी त्यांनी नामस्मरण केले. बरेच लोक त्यांच्याकडे जात येत असत. ते देवी उपासक होते. ते श्री महाराजांना एकांतात धारवाडला जीवनराव देशपांडे यांच्या घरी भेटले. श्रींनी त्यांना सांगितले की फार सावधगिरीने वागावे. आपण ज्या स्थितीत आहो ते जाणून आपली उपासना चालू ठेवावी. देवीचे उपासनेबरोबर श्री मारुतीची उपासना करावी. पुढे काही वर्ष ते हरिहर येथे मठ करून श्रीरामाचे देऊळ बांधून राहिले. याप्रमाणे कर्नाटकातील मुक्काम संपला. कर्नाटकात श्री महाराज प्रथमच गेले होते. पुष्कळ गावी, काही दिवशी तर 25-30 ठिकाणी जावे लागे. श्री महाराज प्रत्यक्षच असल्याप्रमाणे सर्वांचे वागणे असे. त्यांची निष्ठा नावाजण्यासारखी होती व आजही तशीच आहे. पुढे 4 दिवस बेळगावला अण्णासाहेबांकडे होतो. त्यावेळी अण्णासाहेब यांच्या घरी अनुग्रह झाले. त्यातच मोरोपंत मराठे यांच्याकडे श्रींना नैवेद्य झाला. तीर्थरूप भाऊसाहेब पुण्याहून सौ मैनाताईसह बेळगावास येऊन श्रींना भेटले. तेथून कागवाड, नवबाग करून सांगलीस गेलो. गोविंदराव गाडगीळ, कडवेकर वगैरे ठिकाणी श्रींना नैवेद्य झाले. नंतर संध्याकाळी बापूसाहेब श्रींबरोबर श्री रामेश्वराचे यात्रेत होते. त्यांचा श्रींवरील विश्वास वाढत चालला होता. बापूसाहेब यांच्या घरी त्यांची स्नेही मंडळी व त्यांचे वडील बंधू तात्यासाहेबही होते. तात्यासाहेब हे डेप्युटी कलेक्टरचे जागेवर होते. ती सर्व मंडळी श्रींना भेटली. श्रींचे तेथे थोडे निरूपणही झाले. श्री गोंदवल्याचा वार्षिक पुण्यतिथी उत्सव जवळ आला होता. तेव्हा गणपतराव दामले श्रींना म्हणाले की उत्सव अगदी जवळ आला आहे. उत्सवाची सर्व तयारी करावयाची असते. धान्य वगैरे सर्व घेऊन ठेवावे लागते वगैरे सांगून जाण्याची परवानगी मागत होते. त्यावर श्री म्हणाले की आत्तापर्यंत तुम्हीच उत्सव केला असे तुम्हास वाटते काय? आपण निमित्ताला कारण आहोत. श्रीरामकृपेने सर्व काही होईल, तुम्ही काळजी करू नये व यापुढे श्रीराम करता हे जाणून तेथे सेवा करावी.
थोडे दिवस तेथे थांबून आम्ही पुण्यास आलो. पुण्यात गेल्यावर कळले की कोणाकडून तरी बरेचसे धान्य, गहू 40 पोती, डाळ वगैरे 20 पोती, जे जे लागत असे ते सर्व कोरेगाव स्टेशनवर आले असून 100 रुपयाची मनी ऑर्डर तो माल सोडवून घेण्यासाठी आली होती. ते धान्य उत्सव संपून सुमारे 8 महिने पुरेसे असे. ते कोणाकडून येत होते हे अजूनपर्यंत कळले नाही. असे पुढे 12 वर्ष येत चालले. कोणीही पाठवो, श्रीराम करता हेच खरे. हे धान्य आलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. असो, यावेळी गोंदवल्यास श्री पांडुरंग बुवा यांच्या सांगण्यावरून बरीच मंडळी मुंबईहून आली होती. त्यात विशेष उल्लेख करण्यासारखी हकीकत खालीलप्रमाणे आहे. श्री पांडुरंग बुवांनी रामदास यांस गोंदवल्यास येण्याबद्दल पत्र लिहिले. त्यात वामनराव आपटे यासही घेऊन येण्याबद्दल होते. त्याप्रमाणे रामदास यांनी वामनराव यास विचारले तेव्हा ते म्हणाले, उत्सवात गर्दी फार असेल तेव्हा आत्ताच मी येत नाही, पुढे जाऊ. रामदास वगैरे मंडळी दुसऱ्या दिवशी निघणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वामनराव रामदासांकडे आले आणि म्हणाले, मीही तुमच्याबरोबर येत आहे. त्यांनी विचारले, श्रींच्या पादुकांवर कोणाच्या, श्रीरामाच्या की श्री गोपाळकृष्णाच्या मूर्ती आहेत? रामदास हे यापूर्वी तेथे गेलेले नसल्यामुळे त्यांसही माहीत नव्हते. वामनराव यांचा एकाएकी निघण्याचा बेत कसा झाला असे विचारल्यावर त्यांनी प्रत्यक्ष सांगितले की रात्री मला एक स्वप्न पडले. त्यात मी गोंदवल्यास गेलो आहे. खाली पायऱ्या उतरून श्रींच्या पादुकांचे दर्शन घेताना गाभाऱ्यात 10-12 वैदिक ब्राह्मण अभिषेक करीत बसलेले दिसले. अगदी दाराशी एक जाड ब्राह्मण बाळंभटजी त्यांनी पाहिला. वर येऊन प्रदक्षिणा घातल्यावर त्यांना मुरलीधराची मूर्ती दिसली. स्वप्नात त्या मूर्तीने बेसनाचा लाडू मागितला होता व त्यांनी तसा करूनही आणला होता. तो पुढे ठेवून त्यांना नमस्कार करून मनोहर यांच्या खोलीत श्री महाराजांचे, प्रत्यक्ष श्री महाराज, निरूपण चालले होते. तेथे त्यांनी डोकावून पाहिले, पण गर्दी फार असल्यामुळे जालन्याची मंडळी उतरतात तेथे ते गेले. त्या खोलीच्या बाहेर पांडुरंग बुवा उभे होते. त्यांनी त्यांस श्रींचे दर्शन घेऊन आलात काय म्हणून विचारले. त्यावर ते म्हणाले की श्री महाराजांचे निरूपण चालू आहे, फार गर्दी आहे, नंतर दर्शनात जातो. त्यावर श्री पांडुरंग बुवा बरे आहे असे म्हणाले. इतके झाल्यावर वामनराव जागे झाले. त्यांनी प्रत्यक्ष गोंदवल्यास गेल्यावर हे सर्व प्रत्येक गोष्ट ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिली होती तशीच अक्षरशः घडून आली असे त्यांनी सांगितले. फरक इतकाच की स्वप्नात त्यांनी साक्षात श्री महाराजच पोथी सांगत आहेत असे पाहिले होते, पण प्रत्यक्ष झाले हल्लीचे वहिवाटीप्रमाणे, म्हणजे श्री महाराज पेटीवर सांगत होते. हातपाय धुवून वामनराव श्री महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन घेतल्यावर त्यांच्या मुखातून शब्द उमटेना, डोळ्यात पाणी आले व ते सर्व हकीकत सांगू लागले. त्यावर श्री महाराज म्हणाले, स्वप्नातील गोष्टी बाहेर उघडपणे सांगू नयेत. गोंदवल्यास काही दिवस राहून वामनराव मुंबईला परत गेले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम.